नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी तुम्हाला रेसिपी न दाखवता माझा स्वतःचा सुगडचा स्टॉल दाखवणार आहे। तर हा स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल मारुती मंदिर रत्नागिरी येथे। तर हे बघा, हा माझा स्टॉल आहे आणि हे स्टॉलवर ही अशी सगळ्या प्रकारची माझ्याकडे सुगडं विकण्यासाठी होलसेल व रिटेल भावामध्ये उपलब्ध आहेत। तर बघा, हा आहे सुगड, हा मोठा सुगड आहे। तर हा सुगड आहे माझ्याकडे होलसेलला कमी रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल आणि रिटेलला हा विक्रीसाठी मी 50 रुपयाला विकते। त्याच्यानंतर ह्या साईडला बघा छोटी पण आहे, इकडे ही डिश आहे। ह्या कोल्हापूर पद्धतीसाठी ह्या डिश वापरतात आणि ह्यामधली ही छोटी 5-5 घेतात। त्याच्यानंतर ही पण साईज आहे थोडी छोट्यामध्ये, ही थोडी मोठी साईज आहे, ही देखील 5-5 घेतात। तर पुढे दाखवते तुम्हाला। तर हा बघा, हा एक पॅटर्न आहे माझ्याकडे छोट्यात छोटा। तर हा माझ्याकडे होलसेलला घेतलात तर कमी रेटमध्ये आहे, रिटेलला घेतलात तर हा विक्रीसाठी 30 रुपयाला आहे माझ्याकडे। असा मस्त आहे, एकदम नाजूक साजूक। आता इकडे बघू शकता, इकडे हा एक पॅटर्न माझ्याकडे आहे। हा होलसेलला माझ्याकडे कमी रेटला आहे आणि रिटेलमध्ये घेतलात तर हा देखील 50 रुपयालाच आहे विक्रीसाठी। ह्याला असा तळ नाही आहे, परंतु हा व्यवस्थित बसतो। तर आता पुढे जाऊया आणि हे देखील बघू शकता, हा पण एक पॅटर्न माझ्याकडे आहे। ह्याला खाली तळ नाही आहे, परंतु हा व्यवस्थित बसतो। तर हा पण माझ्याकडे होलसेलला आहे कमी रेटमध्ये आणि रिटेलमध्ये माझ्याकडे हा विक्रीसाठी 50 रुपयालाच आहे। तर आणि हे बघा, हे आहेत कोल्हापुरी पद्धतीचे। तर हे 5-5 घेतात आणि ह्यावर ही एक प्लेट असते, ती बघू शकता। तर हे माझ्याकडे आहेत 120ला 5। हे पण आहेत, यामध्ये ते पूजण्यासाठी साहित्य राहायला पाहिजे म्हणून काही जण ही एवढ्या साईजची मोठी घेतात। तर ही माझ्याकडे आहेत 150 रुपयाला 5 आणि मी थोडंसं कमी रेट पण करून देते आणि त्यावर ही एक प्लेट आहे। तर थोडंसं कमी रेट लावून देते मी, माझा काही फिक्स रेट नाही आहे। आणि मी कोणतंही काम छोटं मोठं न मांडता सरसकट सगळी कामं माझ्यासाठी ही मोठीच असतात। तर तुम्हाला कसा वाटला माझा स्टॉल मंडळी, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला ते नक्की मला अगदी आवर्जून सांगा। धन्यवाद।